हवा. प्रभू श्री रामचंद्र, प्रभू श्री कृष्ण ही आपल्यासाठी असलेली देवत्व, ईश्वरत्व आपण कधीतरी जर समजून घेतली तर त्यांच्या काळजातला धर्म आपल्याला अगदी माणसाला समृद्धतेच्या जीवनशैलीच्या विचारधारेवर जगायला आत्मबळ प्राप्त करून देईल आणि माणसाच्या मन आणि मस्तिष्कामध्ये सामर्थ्य प्रदान करेल आणि एक आदर्श मानव जात या धर्माच्या रूपाने उभी राहील जी तुम्हा मला स्वामींना अपेक्षित आहे. छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्री कृष्ण, प्रभू श्री राम यांनी आत्मसात केलेला धर्म आजही इथल्या माणसाला खुणावतो आहे. मानवी जीवनाच्या कल्याणाचं तत्वज्ञान ज्या भगवद्गीतेनं तुम्हा मला दिलं त्या भगवद्गीतेच्या माध्यमातून प्रभू भगवान श्री कृष्ण तुम्हा मला सांगतात की हे मानवा, जिथे जन्मलास तू, जिथे वाढलास तू, त्या भूमीचा काहीतरी देणे लागतो तू आणि म्हणून या धर्मानं तुम्हा मला देण्याची, औदार्याची, व्यापकतेची भूमिका तुम्हा मला या धर्मानं दिली. मंडळी, आम्हाला संतांची परंपरा आहे. नाथ बाबा एकदा स्नान करत होते. गंगेच्या किनाऱ्यावर स्नान करत असताना एक विंचू सारखा येत होता, पाण्यात पडत होता. नाथ बाबांना वाटत होतं की हा विंचू या पाण्यात पडला तर कदाचित मृत्यू होईल त्याचा. नाथ बाबा पाण्यात हात घालत होते, विंचवाला बाहेर काढत होते. तो विंचू नाथ बाबांना दंश करत होता. पुन्हा नाथ बाबा त्याला बाजूला करत होते आणि तो पुन्हा पाण्यात जात होता. पुन्हा नाथ बाबा त्याला हाताने उचलायचे, बाहेर काढायचे. पुन्हा तो नाथ बाबांना दंश करायचा, पुन्हा तो बाजूला जायचा, पुन्हा पाण्यात जायचा. पुन्हा नाथ बाबा त्याला पाण्यातून बाहेर काढायचे, पुन्हा दंश करायचा, पुन्हा पाण्यात जायचा, पुन्हा दंश करायचा. बाजूला असलेल्या एका भक्ताला पाहवलं नाही, नाथ बाबा सारखा विंचू दंश करतोय तरी सुद्धा तुम्ही पाण्यात हात घालताय, विंचूला बाहेर काढताय. बंद करा, हे किती दंश करून घेणार आहात स्वतःला. नाथ बाबांचं उत्तर ऐका. माणसाच्या, संतांच्या, परंपरेच्या, धर्माच्या विचारांची जागरूकता किती आत्मसात करावी. नाथ बाबा सांगतात, अरे बालका, तो विंचू आहे, दंश करणं त्याचा धर्म आहे. तो विंचू जर त्याचा धर्म सोडणार नसेल तर एखाद्याला असहाय्यतेमध्ये, एखाद्या पाण्यामध्ये बुडत असताना त्याला वाचवण्याचा मी माणसाचा धर्म कसा सोडू, कसा सोडू धर्म मी माझा. संत नाथ बाबांनी आपल्या जगण्यातून, आपल्या वागण्यातून आम्हाला धर्माची ओळख करून दिली. याच परंपरेला पुढे घेऊन अनेक माणसं तुमच्या आमच्या जगण्यामध्ये आली. स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यामध्ये आले आणि जणू काही तुमच्या, माझ्या, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक नवं चैतन्य प्रदान झालं आणि अखिल या ब्रह्मांडामध्ये, या धर्मामध्ये आपण एक आदर्श माणूस म्हणून जगायला लागलो. आमच्या ठाण्याजवळ एक खाडीमध्ये काम करणारे, समुद्रामध्ये मासेमारी करणारे लक्ष्मण नावाचे एक कोळी राहत होते. समुद्राच्या प्रवासाचा अनुभव तुम्हा मला सगळ्यांनाच आहे, कारण आपण सगळे कोकणामध्ये येतो. या समुद्रामध्ये प्रवास करत असताना, मासेमारी करत असताना, बोटीवर काम करत असताना एक दिवस आता जशा पद्धतीचा वारा सुरू आहे त्या पद्धतीचा वारा, जोरदार वारा सुरू झाला. लक्ष्मणाची बोट पाण्यामध्ये बुडायला लागली, इतकी बुडायला लागली की आता लक्ष्मणासमोर पर्याय नव्हता. लक्ष्मण नावाचा कोळी, स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त, स्वामींवर प्रचंड निष्ठा. मंडळी, इथे बसलेले माझे सगळे स्वामींचे भक्त आहेत, पण सगळ्यांना अनुभव असेल ज्याची स्वामींवर निष्ठा आहे, स्वामींचा वरदहस्त त्याच्यावर कायम आहे. पटलं असेल फक्त ही निष्ठा निसंशयाची असली पाहिजे. या लक्ष्मण कोळ्याची निष्ठा स्वामी समर्थांवर इतकी होती की महिन्याला, 15 दिवसाला अक्कलकोटला त्यांची फेरी व्हायची. आणि ज्या वेळेला वारा, सुसाट्याचा वारा आला, नाव बुडायला आली, नाव बुडायला आल्याबरोबर या लक्ष्मणाच्या तोंडातून स्वामी समर्थांचा मंत्र जप सुरू आहे, सातत्यानं मंत्र जप सुरू आहे. सोबत असणारे आजूबाजूचे सगळे भांबावलेले आहेत, घाबरलेले आहेत. लक्ष्मणाची निष्ठा इतकी स्वामींवरती की कधी कधी त्याला साक्षात स्वामी आपल्या बोटीमध्ये बसलेले दिसायचे.
आपण पण बघा ना, कधी काम करता करता असं क्षणभर वाटून जातं की स्वामी आत्ताच निघून गेले की काय, इथून स्वामी माझ्या पाठीमागून चालत आले की काय. बऱ्याच वेळेला आपल्याला जाणवतं. अंतःकरणापासून हृदयास्थ वसलेले स्वामी जेव्हा काळजातून या डोळ्यांपर्यंत येऊन प्रकट होतात. लक्ष्मणानं जोरजोरात धावा करायला सुरुवात केली. गंमत सांगतो, स्वामी अक्कलकोटी सोळाप्पांच्या घरी बसले होते. बाजूला मंडळी बसलेली आहे. एकीकडे त्या समुद्रामध्ये धावा करतोय लक्ष्मण कोळी स्वामींच्या नावाचा, स्वामी वाचवा, स्वामी वाचवा, स्वामी वाचवा. अंतःकरणापासून दिलेली हाक स्वामी ऐकतात. अंतःकरणापासून दिलेली हाक स्वामी ऐकतात. याची अनुभूती स्वामींना अनेक भक्तांना आतापर्यंत दिली होती. आजूबाजूचे लोक विचार करत होते, अरे लक्ष्मणा, स्वामींचा धावा करतोय पण स्वामी पावतील का? लक्ष्मण म्हणाला, माझे स्वामी पावल्याशिवाय राहत नाही. चोळप्पाच्या घरी बसलेले स्वामी त्या पलंगावरून उठून बसले. उजवा हात घेतला. उजवा हात हळूहळू हळूहळू हळू वर 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 घेत गेले. स्वामी काहीतरी म्हणत होते, अरे 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 अरे. आणि असं करता करता एका क्षणभर जागेवर स्वामींनी हात थांबवला. सगळे स्वामी काय करतायत आश्चर्यानं पाहतायत. स्वामी करतायत काय, कोणाला काही कळेना. स्वामींचा हात असा वरती काय सुरू आहे. आणि हळूहळू त्या हातातून पाणी गळायला सुरुवात झाली. सगळे आश्चर्यानं बघतायत, काय चमत्कार हा, स्वामींच्या हातातून पाणी गळायला लागलं. आश्चर्यानं पाहतायत, स्वामींच्या हातातून पाणी गळत आहे. स्वामींच्या जवळच्या भक्तानं ते पाणी हातानं घेतलं आणि जरा चाखून पाहिलं. चाखून पाहतो तर पाणी खारट होतं. त्या क्षणाला, त्या वेळेला, त्या दिवसाला, त्या क्षणाला क्षणभर काही कळेना. कोणालाच काही कळालं नाही. आणि त्यानंतर स्वामींनी स्मित हास्य केलं आणि म्हणाले, लक्ष्मणा, वाचलास बाबा. आश्चर्याची गोष्ट अशी, 8 ते 10 दिवसानंतर लक्ष्मण अक्कलकोटी आले. आणि ज्या वेळेला लक्ष्मण कोळी अक्कलकोटी येऊन पोहोचले, त्यावेळेला आजूबाजूच्या लोकांना कळालं, अरे ऐकलं का, ऐकलं का, त्या दिवशी 8 दिवसांपूर्वी स्वामींनी हात वरती केला होता. अरे ऐकलं का, स्वामींनी त्या दिवशी हात वरती केला होता. स्वामींच्या हातातून खारकटा नाही 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 खारट पाणी बाहेर पडलं होता. ते पाणी ठाण्याजवळच्या समुद्राचा होता. आणि त्यावेळेला हा जो लक्ष्मण कोळी आलाय ना, त्या लक्ष्मण कोळीला वाचवलं होतं. तो हा प्रसंग होता. लक्ष्मण कोळ्यानं स्वामींच्या चरणारविंदी साष्टांग दंडवत केला आणि स्वामी म्हणाला, माझ्या सोबत काही लोक होते ना, त्यांना विश्वास नव्हता तुमच्यावर की तुमचा मंत्र जप करून मला तुम्ही वाचवाल म्हणून. पण मी म्हणालो होतो स्वामी तुमचा मंत्र जप करताना जेव्हा जेव्हा मी काळजातून स्वामींचा मंत्र जप केलाय, तेव्हा स्वामी माझ्यासाठी दत्त म्हणून उभे राहिलेले आहेत. स्वामी माझ्यासाठी दत्त म्हणून उभे. मला असं वाटतं, आमच्या धर्मानं, आमच्या परंपरेनं निष्ठा ही जपायला शिकवली. विज्ञान सांगत असेल की तुमची एखाद्या गोष्टीवर प्रचंड लॉ ऑफ अट्रॅक्शन, अलीकडच्या सायंटिफिक भाषेत लोक सांगत असतील, लॉ ऑफ अट्रॅक्शन, जी तुम्ही एखादी गोष्ट सातत्याने विचार करता, दॅट कम्स इन ऍक्टिव्हेट. पण आमच्या धर्मानं आम्हाला सांगितलंय की तुमची निष्ठा आणि तुमचा विश्वास जर निसंशयित असेल तर ती गोष्ट सत्यात उतरवते. फक्त तुमची श्रद्धा, परंपरा ही प्रामाणिक असायला पाहिजे. हे आमच्या धर्मानं आम्हाला शिकवलंय. पण गंमत काय झाली आहे, अलीकडच्या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये वावरणारे तुम्ही आम्ही, आमच्या नव्या पिढीला सो कॉल्ड व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जगणारे आम्ही, आमच्या धर्माची विटंबना आम्हीच फॉरवर्ड करतो. आमच्या संस्कृतीमध्ये असलेलं विज्ञान समजून घेण्यामध्ये आमचीच बुद्धिमत्ता कमी पडते आणि आम्हीच चेष्टा करत बसलो आमच्या संस्कृती आणि परंपरेची. वी आर व्हेरी लकी दॅट वी बिलॉंग्स टू कोकण. आपण खूप नशीबवान आहोत की आपण कोकणातल्या देवभूमीमध्ये जन्माला आलो, इथे वाढलो, निसर्गाची पूजा करायला लागलो. आपण नशीबवान आहोत
इथल्या मातीशी नाळ जोडणाऱ्या परंपरेनं आम्हाला समृद्ध केलं. प्रभू परशुरामाच्या भूमी म्हणून आम्ही आज जगाला सांगतो आहोत, आमच्याकडे डोक्याला सह्याद्री आणि पायथ्याशी समुद्र आहे. या निसर्गाच्या सानिध्यात जगणारी माणसं आम्ही. एक काळ होता, आमची आई पहाटे 5 वाजता ब्रह्ममुहूर्ताला उठायची, अंघोळ करून तुळशीच्या वृंदावनाला प्रदक्षिणा घालायची. आपल्याकडे आहेत तुळशी? जरा हात वरती करा. किती लोकांच्या घरी तुळस आहे? वा वा वा. एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा.